नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस पाहत आहोत, प्रश्नांचं विश्लेषण आपण पाहत आहोत। तर याच्यामध्ये आज आपण पुढचे जे प्रश्न आहेत तर ते पुढचे प्रश्न पाहूया। एकच मिनिट। हां, मागच्या वेळेस आपण पॉलिटीचा हा प्रश्न जो आहे तर तो सॉल्व्ह केलेला होता। पुढचा प्रश्न बघा, भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं विचारलेलं आहे। म्हणजे या 4 विधानांमधलं तुम्हाला एक विधान जे आहे हे एखादं विधान तुम्हाला चुकीचं करायचं आहे। आता ज्यावेळेस तुम्हाला चुकीची विधानं शोधायची असतात त्यावेळेस पॉलिटीमध्ये, फक्त पॉलिटीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला पदांची नावं दिलेली असतात, ज्यावेळेस तुम्हाला पदावधी दिलेला असतो, ज्यावेळेस तुम्हाला नेमणूक करणारी व्यक्ती दिलेली असते, ज्यावेळेस तुम्हाला पदावरून काढणारी व्यक्ती दिलेली असते, तर अशी जी पदं आहे त्याला पदं म्हणूया आपण, तर ही पदं चुकीचं असण्याचा चान्स तुमचा 90% ते विधान चुकीचं असण्याचा चान्स असतो। ज्यावेळेस तुम्हाला कार्य दिलेली असतील, कर्तव्य दिलेली असतील तर ही विधानं सरळ सरळ किंवा जनरल स्टेटमेंट असतात आणि ती बरोबर असण्याचा चान्स जास्त असतो। मग ही कार्य आणि कर्तव्यांची वाक्य चुकीची येऊ शकत नाही का? चुकीची येऊ शकतात, पण जर प्रश्न स्पेसिफिक खाली दिलेल्या कार्यांमधलं कुठलं कार्य चुकीचं आहे असा प्रश्न असेल, खाली दिलेल्या एखाद्या व्यक्तीचं कर्तव्य विचारलेलं असेल, त्यावेळेस ते विधान चुकीचं असण्याचा चान्स जास्त। मात्र अशा पद्धतीचे फॅक्ट्स चुकीचे असण्याचा प्रश्नामध्ये ते जे विधान आहे तर तो चुकीचा असण्याचा चान्स जास्त असतो। ठीक आहे, चला बघूया इथे भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं विचारलेलं आहे। पहिलं विधान बघा, उच्च न्यायालये जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात। उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात। पहिलं विधान बघा, जनहित याचिका PIL आहेत, PIL स्वीकारू शकतात का उच्च न्यायालये? हो, स्वीकारू शकतात। उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात, बरोबर आहे। उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतात, बरोबर आहे। राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात। आता जर आपण असं म्हणालो की न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात तर न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल करतात, बरोबर येईल का? नाही। दोन्ही विधानं काय आहेत? क्रॉस आहेत किंवा अपोजिट आहेत। जर हे विधान बरोबर असेल तर हे विधान काय असायला पाहिजे? चुकीचं असायला पाहिजे। म्हणजे जर आपण असं म्हणू की मोहनला गणितामध्ये 90 मार्क मिळाले, पहिलं विधान, मोहनला गणितामध्ये 62 मार्क मिळाले, तर पुढचं विधान, तिसरं विधान, मोहनला इंग्रजीमध्ये 90 मार्क मिळाले, बरोबर। आता ही जी पहिली 2 विधानं आहेत ही पहिली 2 विधानं काय आहेत? अपोजिट आहेत। त्यामुळे इंग्लिशचं सोडून द्या, तिसरं विधान तर सोडूनच द्या, पण चुकीचा विधान असण्याचा चान्सेस कुठला आहे तुमचा? पहिलं आणि दुसरं या दोघांमधलंच कुठलं तरी विधान जे आहे हे तुमचं चुकीचं असणार आहे, कारण दोघांमध्ये अपोजिट माहिती दिलेली आहे। एकात 62 म्हणतंय, एकामध्ये 60 मार्क म्हणतंय, म्हटल्यावर दोघांपैकी एक विधान चुकीचं असायला पाहिजे। सेम इथं दुसरं किंवा तिसरं दोघांमधलं एक विधान चुकीचं असायला पाहिजे। आणि त्यामुळे जर आपल्याला हे माहिती आहे त्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात तर राज्यपाल करतील का? नाही। त्यामुळे तिसरं विधान चुकीचं आहे, त्यामुळे चौथं विधान चुकीचं असण्याचा प्रश्न येत नाही। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचं वय 62 आहे का? बरोबर आहे, 62 आहे। आता त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला असायला पाहिजे। जे हायकोर्टाचे न्यायाधीश आहेत यांची नियुक्ती जी आहे, यांची नियुक्ती कोण करतं? तर एक आणि इतर, म्हणजे काय? एक जे आपले CJI आहेत तर ते CJI आणि इतर जे जस्टिस आहेत, चीफ जस्टिस आहेत, तर त्यांच्या मदतीने किंवा त्यांच्या सल्ल्याने म्हणूया आपण, राष्ट्रपती जे आहेत हे राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करत असतात। पुढे यांना शपथ कोण देतं? राज्यपाल देतात। राजीनामा कोणाकडे देतात? ते राष्ट्रपतींकडे देतात। जरी यांना शपथ राज्यपाल देत असले तरी नियुक्ती मात्र राष्ट्रपतीच करत असतात, आपण वरती विधानामध्ये बघितलेलं आहे। मॅक्झिमम वय किती आहे? तर 62 वयापर्यंत ते वकिली करू शकतात हायकोर्टामध्ये। मिनिमम वय नमूद आहे का? तर नाही। मिनिमम वय हायकोर्टाच्या न्यायाधीशासाठी मिनिमम किती वय पूर्ण असायला पाहिजे हे कुठे उल्लेख आहे का? नाही। फक्त उल्लेख असा आहे की त्याने काय केलेलं असली पाहिजे? 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे किंवा त्यांना 10 वर्ष इतर न्यायिक कामाचा त्यांना अनुभव असला पाहिजे किंवा 10 वर्ष त्यांनी वकिली केलेली असली पाहिजे। मग त्यांचं वय कितीही असो ते उच्च न्यायालयामध्ये वकील होण्यास पात्र असतात आणि वयाच्या 62 वयापर्यंत ते हायकोर्टामध्ये वकिली करू शकतात। ओके, इथपर्यंत क्लिअर झालं का? ह्याच्यावरून हा प्रश्न जो आहे तो आपला सुटलेला आहे। पुढचा प्रश्न हा सोपा प्रश्न आहे। 24 दिन हा काय दिवस म्हणून ओळखला जातो? तो पंचायत राज दिन म्हणून आपण त्याला ओळखत असतो। हा पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। इथं बघा काय विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? तर कुठे आहे हे आपल्याला माहिती आहे। काय ट्रिक आहे त्याची? आज उमक बिहारात, बरोबर। आज
उमक बिहारात. याच्यामध्ये आ आहे तुमचा आंध्र प्रदेश, ज तुमचा जम्मू काश्मीर होता, मात्र तिथली आता विधान परिषद कॅन्सल झालेली आहे. उ म्हणजे उत्तर प्रदेश, म म्हणजे महाराष्ट्र, क म्हणजे कर्नाटक. पुढचा आहे बिहार आणि पुढचा आहे तेलंगणा. अशा पद्धतीने 1 2 3 4 5 आणि 6 सध्या 6 राज्यांमध्ये विधान परिषद जी आहे ही विधान परिषद अस्तित्वात आहे. आता इकडे ऑप्शनकडे या. बिहार आहे का? आहे. कर्नाटक आहे का? आहे. केरळ आहे का इथे? नाही. राजस्थान आहे का इथे? नाही. त्यामुळे काय उत्तर असायला पाहिजे तुमचं? कुठे नाही? तर क आणि ड मध्ये नाही. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये नाही आहे. ओके. पुढचा आहे की 2 आयोगाने प्रश्न विचारलेले होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा कंबाईन मुख्य परीक्षेला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद निर्मितीचा प्रस्ताव जो आहे हा निर्मितीचा प्रस्ताव चालू आहे किंवा विधान परिषद तिथे निर्माण करायची आहे. तर लक्षात ठेवा, आसाम, ओडिसा आणि राजस्थान, ज्याला आपण म्हणतो आओ राज, त्याची ट्रिक आहे त्याची लक्षात ठेवा. आओ राज, आ फॉर आसाम, ओ फॉर ओडिसा आणि रा फॉर राजस्थान. तर या 3 राज्यांमध्ये विधान परिषद जी आहे ही विधान परिषद निर्माण करायची आहे. आणि कुठे विधान परिषद होती मात्र त्यांनी कॅन्सल करून टाकली किंवा ती काय केलेली आहे? नष्ट केलेली आहे. बरोबर. कुठल्या आर्टिकल नुसार आपण निर्माण करतो किंवा नष्ट करतो? आर्टिकल 169 नुसार विधान परिषद निर्माण आणि नष्ट होत असते. बरोबर. 170 काय आहे? विधानसभेची रचना. 171 काय आहे? विधान परिषदेची रचना. बरोबर का चुकलंय? बघा, पुढची ट्रिक आहे तुमची पर्वत. पर्वत म्हणजे काय? पंजाब, ब म्हणजे बंगाल आणि त म्हणजे तामिळनाडू. पंजाब, बंगाल आणि तामिळनाडू. तर पंजाब, बंगाल आणि तामिळनाडूमध्ये आधी विधान परिषदा अस्तित्वात होत्या, मात्र त्यांनी त्या पर्वतवरून ढकलून दिल्या. म्हणजे त्यांनी त्या काय केलेल्या आहेत? नष्ट करून टाकलेल्या आहेत किंवा त्या बरखास्त करून टाकलेल्या आहेत. सो ह्याच्यात तुमचे 3 प्रश्न जे आहेत या 3 प्रश्नांची उत्तरं या एका प्रश्नात पाठांतर झालेली आहेत. काय काय? आज उमग बिहारात म्हणजे आ फॉर आंध्र प्रदेश, उ फॉर यूपी, एम फॉर एमपी, क फॉर कर्नाटक, बिहार आणि तेलंगणा इथं विधान परिषद आहे. कुठे निर्माण करायची आहे? तर आओ राजमध्ये निर्माण करायची आहे. आसाम, ओडिसा, राजस्थान. कुठे होती आणि नष्ट केली? तर पंजाब, बंगाल आणि तामिळनाडूमध्ये होती, ती त्यांनी नष्ट केलेली आहे. आर्टिकल 169 नुसार आपण विधान परिषद नष्ट किंवा निर्माण करत असतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण हे 2-3 प्रश्न जे आहेत हे आज पाहिलेले आहेत. हे जे सगळे आपण प्रश्न पाहत आहोत तर त्याची आपल्या ॲपवरती बॅच आहे, ज्याच्यामध्ये आपण 18 प्रश्नपत्रिकांच्या आयोगाच्या प्रत्येक ऑप्शन सहित डिटेल ॲनालिसिस त्याचं केलेलं आहे, ज्याच्यामध्ये गट ब, गट क, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा अशा पूर्ण 18 प्रश्नपत्रिकांची बॅच आपल्या ॲपवरती उपलब्ध आहे, ज्याच्यातून तुमचे 40 ते 50 मार्क शुअर शॉट कन्फर्म तुम्हाला पेपरमध्ये मिळणारच आहेत. अशा पद्धतीने आपण त्याचं ॲनालिसिस घेतलेलं आहे. सो डिस्क्रिप्शनमध्ये त्याची माहिती आहे, ती नक्की चेकआउट करा. थांबूया आपण इथे.